न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर, जनता विद्यालय व आदर्श शिशु विहार या शाळांमध्ये दरवर्षी हजारो पालकांची लूट होऊन करोडो रुपयांच्या होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात शेकडो विद्यार्थी व पालकांचे न्याय मिळेपर्यंत दिनांक 16/6/2025 रोजी पालक संघर्ष समितीतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले। पालकांच्या मागण्या: अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालय या दोन्ही शाळा 100% अनुदानित असून मुलांना 10वी पर्यंत मोफत शिक्षण मिळावे। पालकांनी आजपर्यंत भरलेली बेकायदेशीर फी व डोनेशनचे संपूर्ण पैसे पालकांना परत मिळावे। आदर्श शिशु विहार या विना अनुदानित शाळेची फी 3000 रुपये इतकीच असावी। पुढील 5 वर्ष शिक्षक पालक संघाची मान्यता न घेता पुढील फी वाढ करण्यात येऊ नये। वरील तीनही शाळांमध्ये यापुढे प्रवेशावेळी डोनेशन व न घेता मोफत प्रवेश देण्यात यावे। पुढील 5 वर्ष पालक संघाच्या परवानगीशिवाय गणवेश बदल करण्यात येऊ नये। वरील तीनही शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कानुसार शाळेने यापुढे विद्यार्थ्यांचे गुणपत्रके, दाखले तसेच पुढील वर्षाचे प्रवेश अडवून ठेवू नयेत। असे झाल्यास त्वरित शाळेची फी मान्यता रद्द करण्यात यावी। तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थेचे संस्थाचालक यांच्यावर शिक्षण विभागाने त्वरित गुन्हे दाखल करावेत। गेल्या अनेक वर्षापासून विमा फीच्या नावाने पालकांकडून दरवर्षी 200 रुपये गोळा करून गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचा विमा न काढता शाळा व संस्थाचालकांनी करोडो रुपयांचा अपहार केलेला आहे। तरी शिक्षण विभागाने त्वरित चौकशी करून संस्थाचालक व शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करावेत व पालकांना पैसे परत देण्याचे आदेश देण्यात यावेत, असे पालक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसंदर्भात शिक्षण मंत्री यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले। तसेच आंदोलनकर्ते शिष्टमंडळांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन देखील देण्यात आले। न्याय अन्याय न्यूज नवापूर, संपादक विजय तिजवीज, नवापूर। महेश पाटील, आम्ही मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक या शाळेचे सर्व पालक आहोत। आज 16 जून आज शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस होता, परंतु मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर, जनता विद्यालय व आदर्श शिशु विहार, उत्तम नगर, शिरपूर, नाशिक या शाळांनी आमच्या मुलांना आज प्रवेश नाकारला। शाळेचे पैसे फी नाही भरली म्हणून आमचे गुणपत्रक दिले नाहीत, दाखला दिला नाही, शाळेचा प्रवेश नाकारला। या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 2 वर्षांपासून शिक्षण विभागाशी भांडतो आहोत। परंतु या संदर्भामध्ये मागील 3 महिन्यांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांना पण आम्ही निवेदन प्रत्यक्ष भेटून दिलेलं आहे। आत्तापर्यंत 7 ते 8 वेळेस स्मरणपत्रे पाठवलेली आहेत, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची आमची दखल नाही घेतली। म्हणून आज नाईलाजाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आमच्या मुलांना ॲडमिशन नाही मिळालं। म्हणून आज आम्ही शेकडो विद्यार्थी, आज कमीत कमी शेकडो पालक, आज आम्ही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या निवासस्थानी उपोषणात बसलो होतो। या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा झाली व त्यांनी आम्हाला आज इथे भेटण्यास बोलवलं। तर आम्ही आज एक आमचं शिष्टमंडळ आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो होतो। आमच्या मूळ मागण्या होत्या, या ज्या शाळा आहेत या 100% अनुदानित शाळा आहेत शासनाच्या, तरीसुद्धा आमच्या मुलांकडून 7,500 रुपये फी घेतली जाते। त्याच पद्धतीने या शाळेमध्ये मुलांना 200 रुपये जवळपास विमा फीच्या नावाने घेतले जातात, परंतु आजपर्यंत ही जी रक्कम आहे लाखो रुपयामध्ये जमा होते, परंतु आजपर्यंत आमच्या मुलांच्या जे विमा पॉलिसी आहेत त्या आजपर्यंत काढल्या गेल्या नाहीत। त्याच पद्धतीने ही जी शाळा, या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये इमारत निधीच्या नावाने जवळपास आमच्याकडून 700 ते 900 रुपये प्रत्येक वर्षी आमच्याकडून घेतले जातात, परंतु आजपर्यंत शाळेमध्ये बसायला आमच्या मुलांना वर्ग नाहीत। एक वर्गामध्ये जवळपास 90, 100 मुलं आमच्या मुलांना कोंबड्या बकऱ्यांसारखं कोंबून बसवलं जातं। ही आमची खूप मोठी शोकांतिका आहे। आत्तापर्यंत खूप अन्याय सहन केला। आत्तापर्यंत संस्था चालकांना भेटलो, संस्था चालकांनी आमच्या महिलांची कितीदा तरी तेव्हा आरेरावी केली, आम्हाला भेट नाकारली। त्यासाठी आज आम्ही नाईलाजाने खूप अन्याय झाला म्हणून आम्ही आज शिक्षण मंत्र्यांना भेटलो। शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उद्याच मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, अधिकाऱ्यांशी सांगून चौकशी समिती नेमतो व चौकशी समितीमध्ये काही पालक पण चौकशी समितीमध्ये असतील व तुम्हाला पूर्णपणे न्याय दिला जाईल। आता आमच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत, जसे की अभिनव बालविकास मंदिर व आदर्श जनता विद्यालय या ज्या शाळा आहेत या दोघं शाळा 100% अनुदानित शाळा आहेत। जर 100% अनुदानित शाळा असतील तर शासनाच्या नियमावलीप्रमाणे, शासनाच्या GR प्रमाणे
मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे ही शासनाची तरतूद आहे आणि आमची मुख्य मागणी तीच आहे. जर शासनानं जर म्हणत असेल की अनुदानित शाळेमध्ये जर मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे तर आमच्या मुलांना का मोफत शिक्षण मिळत नाही आहे? आमची मुख्य मागणी आहे की 1ली ते 10वी मुलांना मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. दुसरी मागणी आमची आहे, या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जर प्रवेश घ्यायचा असेल तर जवळपास 25 ते 30 हजार रुपये डोनेशन मोजावं लागतं. किती गरीब असो श्रीमंत असो, डोनेशन नाही देणार तर आमच्या मुलांना प्रवेश नाही मिळणार. जर 100% शाळा अनुदानित असेल तर त्या शाळेमध्ये डोनेशन घेतलं जात नाही शासनाच्या नियमावलीप्रमाणे. म्हणून आमची मुख्य मागणी ही पण आहे की यापुढे कुठल्याही मुलाला डोनेशन न घेता मुलांना मोफत प्रवेश मिळावा. तसेच या शाळेमध्ये पुस्तकं नवनीत प्रकाशनाची पुस्तकं घेतली जातात. आता शाळा किंवा शिक्षण विभाग फक्त जो शाळेचा जो अभ्यासक्रम आहे तेवढंच शिकवला जातो, तेवढाच अभ्यासक्रम असतो. परंतु या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नवनीत प्रकाशनाची पुस्तकं विक्री केली जाते. संस्थेमध्ये पुस्तकांची एकूण किंमत जर बघितली तर 650 रुपये किंमत आहे, परंतु आमच्याकडून 2200 रुपये वसूल केले जातात. मुलांना बसायला जागा नाही, मुलांना अक्षरशः अनेक खूप हाल होतात. पण तरीसुद्धा या शाळेमध्ये खूप मुलांना त्रास दिला जातो. तरी आमची मुख्य मागणी आहे की आमच्या मुलांना मोफत प्रवेश मिळावा व आमच्या मुलांचं शिक्षण सुरळीत चालावं. धन्यवाद.